स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करतो। माता लक्ष्मीची सेवा करत असताना महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे नक्की करायचं आहे। पूर्ण महिनाभर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे सर्वांना करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकमचं पठण कसं करावं ते मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम य पठेत भक्तिमान नरः सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाले पठे नित्यं महापाप विनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्य समन्विता। त्रिकालं यं पठे नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा। इति श्री महालक्ष्मी अष्टकम स्तवः संपूर्णः। हे अष्टकम प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येकाने हे अष्टक नक्की म्हणायचं आहे। हे अष्टक म्हणत असताना तुम्ही विद्यार्थी दशेत असाल किंवा तुम्ही जे म्हणतो ना आपण की तुम्ही व्यवसायात असाल नोकरीत असाल कुठेही असाल तरी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे नक्की प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार करायला हवं। महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्राचं पठण हे सायंकाळच्या वेळेला प्रत्येक महिला करत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचं फार महत्त्व आहे। जशी दीपावलीची पूजा आपण सर्वजण करत असतो त्याचं जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्या महालक्ष्मी अष्टकमचं देखील आहे। तर झाले सेवाई महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।